अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो. आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो. शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते. समजूतदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजूतदार होत नाही. जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा नक्की पूर्ण करता येईल. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंही लागेल. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. रोज अशी एक गोष्ट करा की जी करायला तुम्ही घाबरता. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, नाहीतर न करण्यामागचं कारण तरी मिळेल. काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात. ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते. ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे, बोलणे आणि जगणेही सुंदर असते. मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्यांचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात. त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात. सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं. दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं. आवडणारी नाती सांभाळून ठेवा, हरवली की गुगलसुद्धा शोधू शकणार नाही. खूप गरजेचं असतं कधी कधी का होईना स्वतःचं मत मांडणं, नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात.